कामरान राव कर्णधार आहे अरहान केजीएन नागपूर संघाचे मॅन फ्रॉम उत्तराखंड. उत्तराखंडचा एक वेगवान गोलंदाज समोर टाकला होता लोअर फुल टॉस. अभिचा क्लास आणि बॉल पाठवलाय डीपला सीमा पार. अभिच्या बॅटमधून पहिला आलाय चौकार. पटका लगावला आणि 4 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या झाली या धावफलकावरती आता 7 धावा 7. पहिलं षटक कामरान राव सुरुवात करताय त्या षटक क्रमांक 1 ची. समोरचा बॉल आणि समोरच्या बॉलला अगदी फाईनला दिशा देण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे अभि चव्हाणची. अशा प्रकारचे रचनात्मक फटके अनेक वेळा अभि खेळतो आणि त्याचा क्लास दाखवतो अभि. तेच पाहायला मिळालं परंतु बॉलच्या लाईन मध्ये आत्ता आले नाही. डॉट बॉल पाहायला मिळेल. निराश आहेत अभि या शॉर्ट सिलेक्शन वरती. 7 धावा धावफलकावरती. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि आता मात्र रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नामध्ये यष्टांचा वेध होतो आहे. सर यष्टांवरती बॉल लागतोय आणि अभिचा खेळ येथे सस्त्यात होतोय समाप्त. ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीनवरती रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणांमध्ये यष्टांवरती बॉल जाऊन आदळला आणि अभि 6 धावेंवरती बाद. पहिला धक्का राजे छत्रपती बुलढाणा संघाला लागतोय. मिस्टर क्लासिकल मिस्टर डायनामिक आत्ता सस्त्यात बाद होत आहेत. अभि निराश आहेत या शॉर्ट सिलेक्शन वरती. पहिला धक्का राजे छत्रपती बुलढाणा संघाला लागलाय. अभिच्या रूपामध्ये हा उभरचा सितारा आहे. 7 धावेवरती पहिला बाद. कामरान रावचा चांगला प्रयत्न गोलंदाजीमध्ये परंतु तो शॉट थोडासा खराब खेळून गेले. मेगा स्क्रीनवरती आहेत या स्पर्धेचे शिल्पकार आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड आणि भाऊंचं सूक्ष्म नियोजनातून अगदी अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आहे. उद्याच्या दिवसाला ठीक 1:30 वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. कामरान राव षटक क्रमांक पहिल्यामध्ये 7 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलाय आणि अभिला चालतं केलंय. अभि सस्त्यात बाद झाला 6 धावेंवरती. अभिचा खेळ समाप्त झाला. फुलटॉस बॉल वरती रवी अहिरे स्पेशल डिस्पॅच केलाय. बॉल सीमा पार. रवीच्या बॅट मधून मॅक्झिमम पहिल्याच बॉल वरती पहिला षटकार. झालंय पॉवर प्लेचं कामरान राव यांचं आणि 13 धावा धावफलकावरती केल्या. एक गडी बाद सुद्धा केला. अभि चव्हाणच्या रूपामध्ये पहिला धक्का राजे छत्रपती बुलढाणा संघाला लागला. तदनंतर या षटकाची समाप्ती एक चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला रवी अहिरेच्या बॅटमधून. त्या 6 धावा प्राप्त झाल्या. 13 धावा धावफलकावरती एक बाद. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती असतील गोलंदाज पंकज पटेल. इंदोरचा हा डावखुरी आताचा वेगवान गोलंदाज
पंकज पटेल असेल. मध्य प्रदेश इंदोर परिसरातला हा एक डावखुरी हाताचा वेगवान गोलंदाज. दोन 2024 धर्मवीर आमदार चषकामध्ये शरद बुलढाणा संघामध्ये पंकज पटेल होता. त्याने त्यामध्ये चांगली कामगिरी केली. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरला पाहायला मिळालं आणि अगदी सहजतेने या बॉलला स्टॉप केलं. एक धाव येते आहे पहिल्याच बॉलवरती. 14 धाव धावफलकावरती. आणि ज्याप्रमाणे पंकज पटेल गोलंदाजी करतात त्यांना अनुभव आहे या मैदानावरती अनेक सामने खेळण्याचा. कारण धर्मवीर आमदार चषक 2024 मध्ये फायनलिस्ट संघ होता, त्यामध्ये पंकज पटेलची कामगिरी चांगली राहिली आहे. अव्वल दर्जाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आजही सुरुवात चांगली करतायत पंकज. लोअर फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न रवी अहिरेचा आणि अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. रवी अहिरे पहिल्याच बॉलवरती रवीचं इंटेन्शन पाहायला मिळालं त्या षटकाराने की कशा प्रकारचं पॉझिटिव्ह ॲग्रेशन आज फलंदाजीमध्ये पाहायला मिळेल राजेश छत्रपती बुलढाणा संघासमोर. कारण सतीशजी गव्हाणे यांचा हा संघ आहे राजेश छत्रपती बुलढाणा. अनेक दशकांपासून जर बघितलं तर नामांकित स्पर्धांमध्ये राजेश छत्रपती बुलढाणा संघाची अव्वल कामगिरी राहिली. धर्मवीर आमदार चषक 2024 मध्ये हा डिफेंडिंग चॅम्पियन संघ होता. आर्यनसाठी खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय. चांगला फुलरलेनचा बॉल पेश केला अगदी ब्लॉक होल मध्ये. यॉर्कर स्वरूपाचा बॉल पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा चांगला उपयोग करत एक धाव सहजतेने आली आहे. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं पंकज पटेल इंदोर परिसरातील आहे वेगवान गोलंदाज आणि वेगाने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर बघितलं तर मागचे 3 बॉल मात्र 3 सिंगल पाहायला मिळाले. यावरून आपण सांगू शकतो की किती अव्वल दर्जाचा गोलंदाज हा आहे. समोर टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता रवीचा. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आता झाला नाही. डॉट बॉल येईल. 16 धावा 16 लॉस ऑफ 1. अभिला सस्त्यात बाद व्हावं लागलं आणि अभिसारखा फलंदाज जर शेवटच्या क्षणांबद्दल इथपर्यंत खेळी करून गेला असता तर निश्चित आता थोडंसं चित्र वेगळं असतं. परंतु आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न, आणखी शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली फेकी. पंचाकडे अपील. पंच तिसऱ्या पंचाकडे अपील करतायत, मागणी करतायत धावबादेसाठी. बघण्यासारखं आहे की आर्यन मेश्राम फ्रेम मध्ये होते की नव्हते. तिसरे पंच आपल्या समोर नक्कीच आपलं डिसिजन कळवतील. परंतु ज्याप्रमाणे धर्मवीर आमदार चषक 2025 शेवटच्या क्षणांमध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. आज या स्पर्धेचा आहे महत्त्वाचा दिवस म्हणजेच की क्वार्टर फायनल क्रमांक 4. आज आपल्याला या सामन्यामध्ये चौथा सेमीफायनलिस्ट संघ पाहायला मिळेल की कोण भेटेल आपल्याला. कारण दुसऱ्या बाजूला जर बघितलं KGN अरान नागपूर संघ अव्वल दर्जाची कामगिरी, परंतु दुसऱ्या बाजूला राजेश छत्रपती बुलढाणा संघ आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी या संघाने केली आहे. तो संघ दुसऱ्या बाजूला आहे म्हणजेच की हा सामना रोमहर्षक होईल यात मात्र तीड काही शंका नाही. मेगा स्क्रीन वरती तिसऱ्या पंचांचं मत आलंय म्हणजेच की नॉट आउट असतील आणि धाव कंप्लीट होईल. एक धाव येते या बॉलवरती. आत्ता धाव संख्या होत आहेत 17 धावा. धावफलकावरती 17 धावा आहेत. पंकज पटेल मात्र 4 सिंगल पंकजने खर्च केले आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसरं वेगवान गोलंदाजी होते पंकज पटेल कडून. आणि आतापर्यंत बघितलं तर पंकजचं स्पेल महत्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला जर कामरान राव असतील, परंतु दुसऱ्या बाजूला एक वेगवान गोलंदाजीचं ऑप्शन आहे अरान 11 KGN नागपूर संघाकडे. पंकज पटेल ऑप्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली या पॉवर प्ले मध्ये पंकजची आपल्या स्पेलची. आर्यन मेश्रामसाठी आणखी एक खोलवर टप्प्यावरचा फुलर लेंथ बॉल. शॉर्ट मिड विकेटला. एक धाव येते आहे शेवटच्या बॉलवरती. एका धावेने सिंगलने षटकाची समाप्ती. 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले आणि राजेश छत्रपती बुलढाणा संघाची धावसंख्या झाली आहे 18 धावा 1 बाद.
सजवायचा आहे रान केजन नागपूर संघ. 2 षटक समाप्त, धावसंख्या झाली आहे 18 धावा 1 बाद. 2 पॉवर प्ले चे षटक समाप्त झाले. पॉवर प्ले संपलाय म्हणजेच की आता 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आपल्याला 4 किंवा 4 पेक्षा 1 म्हणजेच की 5 खेळाडू पाहायला मिळतील. परंतु ज्याप्रमाणे सुरुवात झाली गोलंदाजीमध्ये कामरान राव यांच्या माध्यमातून सुरुवात झाली, तदनंतर पंकज पटेलचं हे षटक क्रमांक 2 त्याने मात्र 5 धावा खर्च केल्या. कामिल असतील षटक क्रमांक 3च्या सुरुवातीला बॉलिंग ट्रॅक वरती. कामिल देवबन उत्तर प्रदेश परिसरातला हा एक डावखुरी हाताचा वेगवान गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय कामिलचं चौकाराने. आर्यन मेश्रामच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. देवबन उत्तर प्रदेश परिसरातला एक डावखुरी हाताचा वेगवान गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात आर्यन मेश्राम करतायत. हा बॉल दूर ठेवला, बॅट पासनं दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल येईल, अवांतर धाव आता जोडली जाईल. 22 धावा धावफलक 23 धावा धावफलकावरती होत्या. 23 लॉस ऑफ 1. पहिल्या डावातला खेळ चाललाय. टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय अरहान 11 केजन नागपूर संघाचा राहिलाय. समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आता झालं नाही. जमिनी लगत आर्यनने मिसफील्ड पाहायला मिळाली परंतु वेळेस नकार दिलाय. रवीने एक धाव येईल या बॉलवरती. त्या चौकारानंतर थोडासा कमबॅक केलाय कामिलने. 24 धावा 24 लॉस ऑफ 1. तिसऱ्या षटकातला खेळ चाललाय आणि ज्याप्रमाणे ही स्पर्धा आणि या स्पर्धेवर या बुलढाणा परिसरातील अनेक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, त्यामुळेच ही स्पर्धा संपूर्ण विदर्भात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नावलौकिक या स्पर्धेचं झालंय. भाऊंचं सूक्ष्म नियोजन, प्रत्येक गोष्टीवरती बारीकचं लक्ष भाऊंचं असतं, त्यामुळे ही स्पर्धा खास राहिली आहे प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी. तदनंतर संपूर्ण भारतभरात या स्पर्धेचं नावलौकिक असंच झालं नाही आणि हा 1-2 वर्षाचा कालखंड नाही. 2020 पासून ही स्पर्धा नियोजन भाऊंच्या माध्यमातून केल्या गेली आणि आता 2025 पर्यंतचा काळ यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते आहे. समोर टाकला होता, स्लाइटली ओव्हर पिच, उडवलाय बॉल आणि स्पेशल आहे रवी अहिरेच्या बॅट मधून षटकार. स्लाइटली ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला अगदी सहजतेने खेळला रवी अहिरेने. आज रवी अहिरेने पहिल्याच बॉलवरती त्याचं पॉझिटिव्ह ॲग्रेशन दाखवलं. आता षटकार लगावतोय. अगदी स्टेडियमच्या बाहेरून प्रेक्षकांनी बॉल परत केलाय. म्हणजे हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं. बॉल जरी बाहेर गेला असला तरी स्टेडियमच्या बाहेरून जे प्रेक्षक रस्त्यावरती असतील त्यांनी तो बॉल परत केला. म्हणजे की खेळ थांबू नये त्या प्रेक्षकांचं धन्यवाद असेल, त्यांनी तो बॉल परत केला. 30 धावा धावफलकावरती झाले. 30 लॉस ऑफ 1. एक बाद झालाय. अभिला सस्त्यात धावावं लागला. तदनंतर खेळीला सांभाळलंय, सावरलंय रवी अहिरेने. ज्याप्रमाणे आर्यन मेश्रामने सुरुवात केली या षटकाची चौकाराने, तदनंतर आता या बॉलवरती रवी अहिरेचा चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये नक्कीच प्रयत्न असेल एक सन्मानजनक धावसंख्या करण्याची राजे छत्रपती बुलढाणा संघाला.
30 धावा 30 एक बाद. पहिल्या डावातला खेळ चाललाय. टॉस जिंकत अरान 11 केजीएन नागपूर संघाची गोलंदाजीचा निर्णय राहिलाय. आणखी सबो टाकला होता, पडल्यानंतर थोडासा लेग कटर पेश केला, बाहेर उडवला हा बॉल कामिलने. त्या षटकारानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि ही खासियत आहे, जर षटकार जरी आला असला तदनंतर एक डॉट बॉल म्हणजेच की तो आत्मविश्वास वाढवतो गोलंदाजाचा. महत्त्वाचं असतं षटकारानंतर अशा प्रकारच्या डॉट बॉल टाकणं महत्त्वाचं राहिलंय. समोर टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल जातो आहे थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक येतायत धाव करून, जिथपर्यंत फेकी करतील 2 धावा सहजतेने येतील. म्हणजेच की या 2 धावेच्या मदतीने 3 षटकांची होती आहे समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर राजे छत्रपती बुलढाणा संघाची धावसंख्या झाली आहे 32 धावा 1 बाद. राजे छत्रपती बुलढाणा. तर दुसऱ्या बाजूला आता गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 4 ची सुरुवात करतील कामरान राव. चांगली सुरुवात, एक धाव सहजतेने येईल कामरान रावच्या पहिल्या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल सहजतेने प्राप्त करतायत आर्यन मेश्राम. आणि आर्यनचं ज्याप्रमाणे सुरुवात झाली आहे, संयमाचा खेळ आतापर्यंत तसा राहिलाय. अश्विन सहारे बॅटिंगसाठी येण्याचे बाकी असतील. त्यांनी मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. लीग स्टेजेसच्या सामन्यामध्ये एक विध्वंस खेळी साकारली होती अश्विन सहारेने. ते बॅटिंगसाठी येण्याचे बाकी असेल. डेपमध्ये फलंदाजी आहे राजे छत्रपती बुलढाणा संघाकडे. रवी आहिरेसाठी अगदी समोरचा बॉल बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न आणि झेल टिपला गेलाय. म्हणजेच की पाहण्यासारखं असेल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. अगदी समोर पटकला होता बॉल, बॅकफुटला गेले, पंच केला आणि शेवटच्या क्षणांमध्ये जमीनदोस्त होत हा झेल टिपलाय. म्हणजेच की बघण्यासारखं आहे. तिसरे पंच अवघ्या काही क्षणांमध्येच आपल्यापर्यंत डिसिजन देतील. रान 11 केजीएन नागपूर ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली, परंतु जर बघितलं तर फलंदाजी अव्वल दर्जाची राहिली. सुरुवात चांगली करतायत. विकेट बाद झाली, अभिला सस्त्यात बाद व्हावं लागलं. तदनंतर थोडासा खेळ सावरण्याचा प्रयत्न रवी अहिरेने केला. जे साइड स्क्रीन समोर बसलेले प्रेक्षक आहेत स्टेजवरती, कृपया आपण थोडंसं बाजूला यायचं आहे. फलंदाजांना त्याचा थोडासा त्रास होतो. थोडंसं साइड स्क्रीन आपल्या पाठीमागेच आहे. साइड स्क्रीन आपल्या पाठीमागे आहे, त्यामुळं थोडंसं त्याकडे लक्ष द्या. एक आग्रहाची विनंती आपल्याला आहे.
फक्त स्क्वॉड मध्ये आपले जेवढे खेळाडू आहेत आणि आपला 2 सपोर्ट स्टाफ म्हणजेच की एवढेच खेळाडू वर थांबा. बाकी जर आपण वर आला असाल तर कृपया प्रेक्षक गॅलरीत जायचं आहे. आम्हाला थोडंसं सहकार्य करा. आपल्याला एक आग्रहाची विनंती आहे. इट्स नॉट आउट म्हणजेच की लाईफ लाईन मिळते आहे रवी अहिरेला. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. शेवटच्या क्षणांमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल जमिनीला स्पर्श बॉलचा झाला. त्यामुळं तिसऱ्या पंचांनी नॉट आउट घोषित केलाय म्हणजेच की क्लिअर टेक नाहीये असं तिसऱ्या पंचांचं मत. आणि प्रेक्षकांचा जल्लोष होतो आहे. हे आहे बुलढाण्याचे प्रेक्षक. मेगा स्क्रीनवरती आपल्याला रिप्ले येतो आहे. बघा ऍक्शन रिप्ले झूम करून टाकला आहे आपल्या मेगा स्क्रीनवरती. बघा मेगा स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले आहे. चला मैच शुरुआत करा. पंकज भाई मैच को शुरुआत करना है. आप मैच के बाद इनिंग ब्रेक में जाकर देख सकते हो. टीवी रूम में आपको दिखाया जाएगा. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. म्हणजेच की हा डॉट बॉल असेल निर्धाव बॉल. मॅचला लगेच सुरुवात होते आहे. परंतु आता मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि यष्टी दांडी 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 गुल. दुसरा धक्का राजेश छत्रपती बुलढाणा संघाला लागतोय. प्रेक्षकांचा जल्लोष. दुसरा धक्का.
सहारे दाखल होत आहेत. मागच्या लीग स्टेजच्या मॅचेस मध्ये अश्विन सहारेचे बॅट बोलली होती, त्याच्या फळीने धावा केल्या होत्या. आत्ता तो दाखल होतो आहे मैदानाच्या आतमध्ये अश्विन सहारे. परंतु दुसऱ्या बाजूला कामरार नावचा चांगला स्पेल. या अगोदरच्या बॉलवरती झेल जरूर सुटला होता, जमिनीला स्पर्श त्या झेलचा झाला होता. तदनंतर मात्र यष्ट्या उडवल्या, दांडी उडवली आणि रवी अरेचा खेळ समाप्त केला. दुसरा धक्का लागलाय. समोर टाकलेला बॉल जास्त गतीने पेश केला. अगदी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न त्याचा अश्विनचा होतो आहे. लेग बाईच्या स्वरूपात धाव येईल. थर्टीपूर 34 धावा, 2 बाद. स्ट्रायकिंगला आहेत आता आर्यन मेश्राम. आर्यने अगदी समोरचा बॉल शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न जमिनी लगत खेळून काढलाय डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक एकदा येत्या सहजतेने. हे बघा, हे बुलढाण्याचे प्रेक्षक, जो संघ सर्वोत्तम खेळ करेल त्या संघाला पाठिंबा या प्रेक्षकांचा असतो. म्हणजेच की हे प्रेक्षक न्यूट्रल आहेत. आपण जर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असाल तर या प्रेक्षकांचा सपोर्ट आपल्याला असेल. म्हणजेच की एका चांगल्या खेळाला या प्रेक्षकांनी प्रत्येक वेळेला टाळ्या वाजवल्या आहे. बाहेर टाकला होता, बॅकफुटला जात चांगला पंच केला अश्विनने. अश्विन अशाच प्रकारे संयमाचा खेळ अगोदरच्या काही षटकांमध्ये राखतो. 4 षटक समाप्त होत आहे आणि 4 षटक समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये. माफी असावी, ड्रिंक्स ब्रेक झालाय. म्हणजेच की आता 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 36 धावा, 36, 2 बाद. या सामन्यामध्ये, कारण हा मोठा सामना आहे. दोन्ही संघाचे 12 मॅन, रान 11 केजीएन नागपूर संघाचे 12 मॅन आणि राजेश छत्रपती बुलढाणा संघाचे 12 मॅन. कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. आपण पंचांना विनंती, सामन्याला थांबवायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12 मॅन अजून आलेले नाहीये. महेश गोलंदाजी मार्क वरती असतील. मध्य प्रदेशचा एक आणखी एक वेगवान गोलंदाज. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. महेश कांबळे आंध्र प्रदेशचा एक डावखुरी हाताचा गोलंदाज. पहिलाच बॉल फुलटॉस, ड्राईव्ह करत खेळलाय कव्हर मध्ये. कव्हरला क्षेत्ररक्षक धाव करत येत आहेत आणि 2 धावा सहजतेने मिळवत आहेत अश्विन सहारे. हा अश्विन सहारेचा एक संयमाचा खेळ राहिलाय. मागच्या लीग स्टेजच्या मॅचेस मध्ये आपण बघितलं की अगोदरच्या काही षटकांमध्ये अश्विन सहारे तशाच प्रकारची बॅटिंग करतात. नंतर शेवटच्या क्षणांमध्ये एक विध्वंसकरित्या आपलं रूप साकारतात. तशा प्रकारचे फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते, तेच पाहायला मिळतंय.
मेगा स्क्रीनवरती लोअर फुटॉस सहजतेने एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. एक धाव येते आहे. षटक क्रमांक 5 ची सुरुवात महेश कांबळे करतायत. आंध्र प्रदेश तेलंगणा परिसरातला एक डावखुरी हाताचा एक अनुभवी गोलंदाज आहे महेश कांबळे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय राजे छत्रपती बुलढाणा संघाचं. समोर खेळलाय खोलवर टप्प्यावरचा बाद फुल्लर लेंथ होता तेवढ्याच चांगल्या प्रकारे बॉटम एंडचा चांगला उपयोग. लॉंग ऑनला चांगली फेकी आणि एक धाव आत्ता या बॉलवरती येते. 40 धावा धावफलकावरती झाल्यात. 40 धावा 2 बाद. थोडासा दूर ठेवला होता रेंज पासनं अश्विन सहारेच्या. आणि ही खासियत आहे महेश कांबळेचे ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतात अगदी स्लोराम गोलंदाजी त्यांची राहिली आहे. शेवटच्या षटकांमध्ये थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांचा राहिलाय बॉलला. आणि मैदानावर असताना सुद्धा सर्व जनतेचे जागीच प्रश्न सोडवण्याचे काम भाऊ आत्ता सुद्धा करता आहेत. बॅकफुटला गेले चांगला पंच कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरला. रणजित पराटे यांची चांगली फेकी म्हणजेच की स्टार कास्ट आहे अरान 11 केजन नागपूर संघाकडे. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला. .41 41 धावा 2 बाद. आडव्या बॅटने खेचलाय उडवलाय बॉल आणि प्लॉट केलाय डीप मिड विकेटला. आर्यन मेश्रामच्या बॅटमधून षटकार. पाच षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे पहिल्या डावात राजे छत्रपती बुलढाणा संघाची 47 धावा 2 बाद. चला आपलं लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. अरान 11 केजन नागपूर संघ. कामिल गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 6 ची सुरुवात करतायत. अश्विन साठी समोर टाकला होता अगदी लॉफ्टेड ओव्हर दी बॉलर हेड. चांगला ड्राईव्ह. एक धाव या बॉल वरती म्हणजेच की षटक क्रमांक 6 ची सुरुवात होते आहे एका धावेनिशी. पहिल्या डावामध्ये आता 48 धावणीवरती धावसंख्या जाऊन पोहोचते राजे छत्रपती बुलढाणा संघाची.
सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या मैदानाचा इतिहास राहिलाय. संध्याकाळच्या सत्रातला सामना हा अशाच प्रकारचा प्रेक्षणीय होतो आणि त्या सामन्याला भाऊ उपस्थित असतात, हे महत्वाचं आहे. म्हणजे की या सामन्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत भाऊ. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल, परंतु त्याच प्रकारची फलंदाजी सुद्धा झाली आहे. दुसऱ्या बाजूला समोर करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन, बॉटम हँडचा उपयोग करण्याचा प्रयत्न, तेवढा चांगल्या प्रकारचा फटका, एक्झिक्युशन मिळाला नव्हतं, परंतु जिथपर्यंत बॉलवरती क्षेत्ररक्षक आला तिथपर्यंत 2 धावा सहजतेने घेतल्या. म्हणजेच की चांगला कॉल. प्रत्येक धावेनिशी धावसंख्या पुढे सरकावण्याचा प्रयत्न आणि स्ट्रॅटर्जी राहिली आहे राजे छत्रपती बुलढाणा संघाची आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. हा संघ एकेरी आणि दुहेरी धावेनिशी धावसंख्या करतो, तदनंतर शेवटच्या क्षणांमध्ये मोठे फटकेबाजी करतो. ऋषी पवार अजून बॅटिंगसाठी येण्याचे बाकी असतील. संघाचे फिनिश हिटर आहे. शेवटच्या क्षणांमध्ये अनेक सामन्यांमध्ये त्यांनी फिनिशिंग टच राजे छत्रपती बुलढाणा संघाला दिलाय आतापर्यंत आणि 50 धावा पूर्ण झाल्या राजे छत्रपती बुलढाणा संघाच्या. 50 झाली आहे या पहिल्या डावात. एक्स्ट्रा कव्हरला चांगला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव येईल. संयमाचा खेळ आतापर्यंत राहिला. जर बघितलं तर या षटकामध्ये कामिलचा या अगोदरचं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं होतं, त्यावरती मोठा प्रहार केला होता. एका बाजूला जेव्हा रवी अहिरे होते, तदनंतर आर्यन मेश्रामची सुरुवात चांगली झाली होती त्यांच्या षटकामध्ये, परंतु थोडासा कमबॅक करतोय अरान 11 KGN नागपूर संघ. समोर खेळलाय ऑन दी अप, परंतु बॉल हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि अश्विन सहारे. एक मोठा विकेट, मोठा धक्का लागतो आहे राजे छत्रपती बुलढाणा संघाला. 3रा बाद. दाखल होतील. बुलढाण्याचा बाहुबली दाखल झालाय बॅटिंग साठी. $51 51 धावा, 3 बाद. गोलंदाजीमध्ये या पहिल्या डावात कमबॅक केलाय अरान 11 KGN नागपूर संघाने. ज्याप्रमाणे त्यांची गोलंदाजी झाली, परंतु तदनंतर दुसऱ्या बाजूला अश्विन सहारेचा तो प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा, आणि हा फटका अश्विनने आतापर्यंत खूप चांगला खेळला. ज्या फटक्यावरती अश्विन बाद झाले, परंतु त्या फटक्याला थोडेसे लेट झाले, त्यामुळे अगदी थोडासा खाली लागताना पाहायला मिळाला तो बॉल आणि त्यांना बाद व्हावं लागलं. सागरचा चांगला झेल पाहायला मिळाला. ऋषिकेश साडी अगदी समोर टाकला होता. स्टाईलने क्लास दाखवताय ऋषिकेश पवार. पहिल्याच बॉलवरती बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमा समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे राजेश छत्रपती बुलढाणा संघाची 55 धावा, 55 लॉस ऑफ 3. 3 गडी बाद झाले, परंतु पहिल्या डावामध्ये आता थोडस स्वतःला बॅक करतो राजेश छत्रपती बुलढाणा संघ. परंतु दुसऱ्या बाजूला अरान 11 KGN नागपूर संघाची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. कामरान राव त्यांचं षटक क्रमांक 2, ज्यामध्ये रवी अहिरे बाद झाले. तदनंतर कामिलचं या षटकामध्ये थोडंसं स्वतःला बॅक करणारं षटक पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती ऋषी पवार, का ऋषी पवारला बुलढाण्याचं बाहुबली म्हणून ओळखलं जातं, त्याने पहिल्याच बॉलवरती सिद्ध करून दाखवलं. अतिशय क्लास दाखवला त्या पहिल्याच बॉलवरती. 4 धावा त्यांनीही प्राप्त केल्या. 55 धावा धावफलकावर आता होत आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी. शेवटचा सामना असेल क्वार्टर फायनल क्रमांक 4. एका बाजूला
रान 11 KGN नागपूर संघ, तर दुसऱ्या बाजूला या बुलढाण्यातील राजे छत्रपती बुलढाणा संघ. आखोटप्प्याचा बॉल पुल केलाय, सक्सेसफुल बॉल सीमा पार. आर्यन मेश्रामच्या बॅट मधून षटकार. समोर घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवेत. इंदोरचा वेगवान गोलंदाज पंकज पटेलने अकोल्याच्या फलंदाजाला चालत केलंय. आर्यन मेश्रामचा खेळ इथे केलाय समाप्त. थँक्यू. पंकज पटेल इंदोरचा वेगवान गोलंदाज. पहिल्या बॉलवरती वार झाला, तदनंतर पलटवार केला पंकज पटेलने. त्या फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट हातामधून सुटली होती. अगदी एका हाताने तो फटका खेळला. एक्झिक्युशन त्या फटक्याला तेवढं मिळालं नाही आणि त्यांना बाद व्हावं लागलं. चौथा धक्का लागलाय राजे छत्रपती बुलढाणा संघाला 61 धावेवरती. ज्याप्रमाणे आर्यन मेश्राम सेट झाले होते, प्रयत्न होता पहिल्याच बॉलवरती षटकार, तदनंतर बाद केलंय पंकज पटेलने. पंकज पटेलने या अगोदर धर्मवीर आमदार चषक 2024 मध्ये अशाच प्रकारची कामगिरी केली आहे. भन्नाट वेग या गोलंदाजाकडे. इंदोर परिसरातून क्रिकेटला सुरुवात केली, तदनंतर या बुलढाणा नगरीमध्ये त्यांच्या गोलंदाजीचे सर्व फॅन आहेत, तेच पाहायला मिळालं आपल्याला. तंजीद पठाण नवीन फलंदाज दाखल होत आहेत. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. रणजित फराटे तिथे फेकी करतायत. रणजित इथपर्यंत एकदा होईल. म्हणजेच की आतापर्यंत जर बघितलं तर त्या षटकारानंतर चांगला कमबॅक केलाय पंकज पटेलने. एक धाव येते आहे. धावसंख्या 62 धावांवरती, 4 बाद. आता ऋषिकेश पवार स्ट्रायकिंगला. प्रयत्न होता ऋषिकेश यांचा, परंतु डीप मध्ये आणखी एक वेळ रणजित असतील आणि एकच धाव येईल. म्हणजेच की त्या षटकारानंतर पंकजने अगदी समोर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला आणि वेग पेश केला. वेग आहे या गोलंदाजाकडे, तेच पाहायला मिळतंय. तमजीदसाठी लोअर फुल टॉस वेगाने बॅट टू वरती धडकतोय मैदानालगत, परंतु खराब क्षेत्ररक्षण. कामरान राव होते तिथे. 2 धावा येत आहेत. आज प्रतिनिधित्व करतायत कामरान राव रान 11 KGN नागपूर संघाचं. ज्याप्रमाणे फलंदाजी झाली, वेगवान बॉल होता, परंतु दिशा भटकले. पंकज पटेल डाऊन दिले. पंचांचा इशारा. अवांतर धाव जोडले जाईल वाईटच्या स्वरूपात आणि एक्स्ट्राज कुठेतरी फायदेशीर ठरतील दुसऱ्या डावामध्ये राजे छत्रपती बुलढाणा संघाला. पहिल्या डावातला खेळ चाललाय. टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय आतापर्यंत जागा बनवून थोडासा अक्रॉस द लाईन फ्लिक करत या बॉलला मनगटाचा वापर केलाय. डीप स्क्वेअर लेगला एक धाव सहजतेने येईल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 7 ची होईल समाप्ती. 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे राजे छत्रपती बुलढाणा संघाची 67 धावा, 67, 4 बाद. लॉस ऑफ 4 राजे छत्रपती बुलढाणा.
7 षटक समाप्तीनंतर राजे छत्रपती बुलढाणा संघ 67 धावेंवरती. महेश कांबळे तेलंगणा परिसरातील हा एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला तमजीद, पहिला बॉल बाहेर टाकला होता, दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला आणि तमजीदच्या बॅट मधून येतो आहे चौकार. बॉलवरती तमजीदच्या बॅट मधून चौकार आला. महत्वाच्या असलेल्या धावा शेवटच्या क्षणांमध्ये. समोर खेळलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, आसमानी टोला, तमजीदच्या बॅट मधून आणखी एक षटकार. चौकार त्यानंतर षटकार. आता या पहिल्या डावातल्या खेळीला कशा प्रकारचा फिनिशिंग टच देता आहे तमजीद ते पाहायला मिळते आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. 77 धावा 77. लोअर फुलटॉस समोर खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह केलाय, फुलटॉस बॉल होता, दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा सहजतेने प्राप्त. आणि पंच 1 शॉटचा इशारा देत आहेत, म्हणजेच की एकच धाव मिळेल. 1 शॉटचा पंचांचा इशारा आलाय, म्हणजेच की बॅटिंग टीमचा रेफरल असेल शॉर्ट रन साठी. शॉर्ट रन चेक करायचा आहे. तिसरे पंच आता ते शॉर्ट रनला चेक करतील. अवघ्या काही क्षणातच तिसऱ्या पंचांचं डिसिजन आपल्या समोर असेल. परंतु प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रेक्षक वर्ग या संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे जुळला या मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा पुरेपूर आनंद घेतोय. प्रत्येक बॉलला प्रेक्षकांचा टाळ्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. जर प्रेक्षक ही स्पर्धा आपल्याला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भाऊंसाठी. ज्याप्रमाणे ही स्पर्धा आयोजित केली गेली, आपले बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड, समोर खेळलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे कामरान राव खाली आणि तमजीदचा खेळ या शेवटच्या क्षणांमध्ये झालाय समाप्त. विक्रांत गुडवे दाखल होतील या शेवटच्या क्षणांमध्ये. शेवटच्या काही बॉलसाठी विक्रांत गुडवे आज स्वतःला मागे ठेवलं विक्रांत गुडवे यांनी, कारण डेपमध्ये फलंदाजी होती. त्यांना माहिती आहे की कशा प्रकारची जबाबदारी आपण प्रत्येक फलंदाजावरती दिली, त्या जबाबदारीवरती खरं उतरत धावत संख्या केली आहे फलंदाजांनी. आज शेवटच्या काही बॉलसाठी विक्रांत गुडवे आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आता स्ट्रायकिंगला असतील विक्रांत गुडवे, कर्णधार राजे छत्रपती बुलढाणा संघाचे. गेल्या अनेक वर्षापासून विक्रांत गुडवे
बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा वाटा त्यांचा राहिलाय. अनेक स्पर्धांमध्येच त्यांची सर्वोत्तम कामगिरी आणि यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची आतापर्यंत या विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख आहे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस जमिनी लगत खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा कॉल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा मिळता आहेत. तीन धावा घेतल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. क्वार्टर फायनल क्रमांक 4 पहिल्या डावातला शेवटचा बॉल आणि स्ट्रायकिंगला आहे ऋषिकेश पवार. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. डीपला आहे क्षेत्ररक्षक पंकज पटेल. खराब क्षेत्ररक्षण. फेकी चांगली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा सहजतेने मिळताय. तिसऱ्या धावेचा कॉल जरूर होता विक्रांत गुडवे यांचा, परंतु निराश झालेत. म्हणजेच की या शेवटच्या बॉलवरती येईल 2 धावा. पहिल्या डावातला खेळ 8 षटकाचा झालाय समाप्त आणि पहिल्या डावात धावसंख्या केली आहे राजे छत्रपती बुलढाणा संघाने 83 धावा 83 आणि दुसऱ्या डावामध्ये 84 धावांचं आव्हान असेल अरहान 11 KGN नागपूर संघासमोर. तर जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासोबत जुळतील समालोचक कक्षामध्ये व्हॉइस ऑफ विदर्भ RJ ओम आणि मी अनिकेत आपली रजा घेतोय. भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये. परंतु प्रेक्षको दुसरा डाव यापेक्षाही रोमहर्षक असेल तर कुठेही जाऊ नका. लगेच या दुसऱ्या डावाला होते आहे सुरुवात. धन्यवाद अनिकेत. नमस्कार आणि समस्त क्रीडा रसिकांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. धर्मवीर आमदार चषक 2025 पहिला डाव संपला. बॅटिंग स्कोर कार्ड 27-15 बॉल मध्ये आर्यन मेश्राम 6 धावा, अभित चव्हाण 16 रन, रविराज अहिरे 6, अश्विन सहारे 7, ऋषिकेश पवार आणि 15. तंजीब पठाणचा चांगला फिनिशिंग टच. 15 धावाल्या नाबाद राहिले विक्रांत. एका बॉल मध्ये 3 धावा काढून आणि 84 धावांचं लक्ष ठेवलं आहे KGN अरहान नागपूर संघासमोर. राजे छत्रपती बुलढाणा संघाने पहिली विकेट 7, दुसरी विकेट 33, तिसरी विकेट 53, चौथी विकेट 61 आणि 5वी विकेट पडली 78 धावांवर. गोलंदाजीमध्ये कामरान राव, पंकज पटेल, महेश या सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. उद्या होणारा पहिला सेमीफायनल नंबर 1 आपल्या भेटीला येईल ठीक सकाळी 7:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता आपल्या भेटीला येतील या मैदानावर भारतीय क्रिकेटच्या लेजेंडरी महिला क्रिकेटपटू तथा भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार मितालीजी राज. त्यांच्या शुभ हस्ते दिवस रात्र स्पर्धा मैदानावर होतील त्यासाठी फ्लड लाईटची व्यवस्था करण्यात आली आणि त्या कामाचा शुभारंभ सुद्धा मितालीजी राज, वीरेंद्रजी सेहवाग यांच्या माध्यमातून पार पडेल. नमस्कार आणि समस्त क्रीडा रसिकांचं मी RJ ओम स्वागत करतोय. माननीय बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय कुणाल भैया गायकवाड, समवेत युवा सेना शहर प्रमुख बुलढाणा श्रीकांत भैया गायकवाड, सन्माननीय आशिष भाऊ जाधव नगरसेवक बुलढाणा, सन्माननीय धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड या सर्वांच्या माध्यमातून त्याचबरोबर आयोजन समिती विजयभाऊ दुर्ने, पवनदादा भालेराव, उमेशजी बर्डे, बाळादादा देशमुख, प्रसादजी पदात या सर्वांच्या नियोजनात आयोजित धर्मवीर आमदार चषक 2025 आपण पाहत आहात. प्रेक्षकांची आज अलोट गर्दी, भरपूर प्रेम वर्षानुवर्षी या स्पर्धेला देत आहेत बुलढाण्याचे लाडके प्रेक्षक, परिसरातले लाडके प्रेक्षक आणि त्यांच्या प्रेमाखातर दरवर्षी
आदरणीय धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड आपल्यासाठी ही स्पर्धा घेऊन येतात। ही स्पर्धा म्हणजेच काय, विदर्भातील समस्त क्रीडा रसिकांसाठी एक उत्सव आहे, एक महोत्सव आहे आणि हा महोत्सव अतिशय आनंदाने गुण्या गोविंदाने हे प्रेक्षक या परिसरातील नागरिक साजरा करत असतात। दुसऱ्या डावात 84 धावांचं लक्ष्य राजछत्रपती बुलढाणा संघाचं टीम केजीएन अरहान 11 नागपूर या टीम समोर। कृपया केजीएन अरहान नागपूर संघाच्या खेळाडूंना चेअर द्या डगआउट मध्ये। विनंती असेल आपल्या राजछत्रपती संघाच्या सर्व सहकार्यांना त्यांना बसण्याची व्यवस्था करून द्या। तर धर्मवीर आमदार चषक आपण पाहत आहात। आजचा क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा दिवस अगदी काही क्षणात दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि आजच्या मॅच मध्ये जर बघितलं तर पहिला सामना अतिशय चांगला झाला, ज्या मॅच मध्ये प्रेम 11 चिखली संघाने विजय नोंदवला। दुसऱ्या मॅच मध्ये तितकाच चांगला खेळ करत रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती टीमने विजय नोंदवला आणि तिसऱ्या लढतीमध्ये जर बघितलं तर चांगला खेळ करत असताना त्रिशा 11 बुलढाणा संघाने विजय नोंदवला। एकूणच जर बघितलं तर चांगली कामगिरी आजच्या तिन्ही संघांनी जे क्वालिफाय झाले त्यांची राहिली आहे, परंतु या मॅच मध्ये एक चांगली टोटल सेट केली आहे। टीम राजछत्रपती बुलढाणा संघाने त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे केजीएन अरहान नागपूर संघ खेळाचं प्रदर्शन करेल हे बघायचं आहे। अगदी काही क्षणात हा सामना आपल्यासमोरील समालोचन कक्षाचा व्ह्यू tenniscricket.in माध्यमातून आपल्या समोर आणला जातोय। आमचे सहकारी स्कोरर विनायक अगदी बाजूला आहेत, माईक त्यांनी हातामध्ये घेतलाय। कदाचित आगामी काळात कॉमेंटेटर सुद्धा ते बनू शकतात, कारण सातत्याने जेव्हा आम्ही समालोचन करतो तर कित्येकदा ते सुद्धा आम्हाला सांगतात की यावेळी हे बोलायला पाहिजे होतं। त्यामुळे भरपूर वर्षांपासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्कोरिंग करण्याचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे आणि अनेक समालोचक ते नेहमी ऐकत असतात, त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा आता कॉमेंट्रीचा एक्सपिरियन्स आला असेल। स्मिथ हास्य पाहायला मिळते, सहकारी स्कोरर विशाल बर्डे कॉमेंट्री बॉक्समध्ये, आमचे टेक्निकल हेड संदेशजी कंटे आपल्यापर्यंत हा व्ह्यू पोहोचवत आहेत। एकूणच खूप दर्जेदार टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांची आज अलोट गर्दी स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे समर्थक, क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी आज जुळली आहेत आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक आहेत, लहान मोठे वयोवृद्ध युवक प्रत्येक आहेत हे टेनिस बॉल क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी। चला मॅचला सुरुवात करायची आहे। चला विनंती आहे मॅचला सुरुवात करा लगेच। तर दुसऱ्या डावाला अगदी काही क्षणात सुरुवात होईल। खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे टीम अरहान केजीएन नागपूर संघाचा जर विचार केला तर बॅटिंग मध्ये शाहरुख काजी, मोनी बाबा, रणजित फराटे, सागर पटेल, विशाल मौर्या यासारखे दर्जेदार बॅटर पाहायला मिळत आहेत आणि बिलकुल मजा येईल या लढतीमध्ये। प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना केजीएन अरहान नागपूर संघ एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। तर सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे विशाल मौर्या
इंदोर परिसरातील मध्य प्रदेशचा हा दर्जेदार डावखुरे हाताचा बॅटर बॅटिंगसाठी सलामीला. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय सिंग सापू बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी. सतना एक्सप्रेस मध्य प्रदेश मधील सतना परिसरातला हा वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. तसेच स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोनी बाबा. मोनी बाबा या नावाने प्रसिद्ध आहे उज्जैनचे हे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. मोनी बाबा बॉलिंग ट्रॅकवर मध्य प्रदेश राज्यातीलच सतना परिसरातला वेगवान गोलंदाज अक्षय सिंग सापू. पंच तयार आहेत, दोन्ही फलंदाज सुद्धा. पंचांकडनं इशारा येतोय आणि आता मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मोनी बाबा यांचा. डॉट बॉलने सुरुवात होते आहे या दुसऱ्या डावाची. अक्षय सिंगकडे प्रचंड वेग. या आधी त्याने लीग मॅचेस मध्ये भन्नाट वेगाने प्रभावित केलं समस्त क्रीडा रसिकांना. काय कमालीचा वेग आणि त्यामध्ये कंट्रोल दाखवलं होतं. डॉट बॉलने सुरुवात या दुसऱ्या डावाची. आणखी एक वेळ फ्रंट फुटवर येत दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शुभम होनाळे एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतात 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. एक रन खातं उघडलं टीम केजीएन अरहान नागपूर संघाचं. आता स्ट्रायकिंग एंडला विशाल मौर्या इंदोर परिसरातील मध्य प्रदेश राज्याचा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आणि लाईट वेटेड बॉलने भरपूर फॉर्म मध्ये दिसला मागच्या काही स्पर्धांमध्ये विशाल मौर्या. परंतु हेवी बॉल कशा प्रकारे खेळेल विशाल हे बघण्यासारखं. या लढतीमध्ये जिजामाता प्रेक्षकार मैदानावर पहिल्यांदाच तो क्रिकेट खेळण्यासाठी आलाय, त्यामुळे परफॉर्मन्स या मॅच मध्ये तो कसा देईल, या मैदानाशी ताळमेळ तो कशा प्रकारे बसवेल यावरही प्रेक्षकांची नजर आहे. एका बाजूला फिरोजभाई यांचा अरहान केजीएन नागपूर संघ, तर दुसऱ्या बाजूला राजे छत्रपती बुलढाणा सतीशजी गव्हाणे यांचा टीम पाहायला मिळतोय. ओ यावेळी सन्मानाने खेळला हा बॉल. बिलकुल जितका वेग होता हा वेग जज झाला नाही सुरुवातीला विशाल मौर्याला. कमाल बॉलिंग करतो हा खेळाडू अक्षय सिंग सापू. यापूर्वी तो या स्पर्धेत खेळला होता अश्वी 11 वाराणसी या टीम कडून. त्यावेळी कामरान राव आणि अक्षय एका टीम मध्ये खेळले, आज एकमेकांच्या विरोधात आहेत. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. या व्यावसायिक क्रिकेटमध्ये कधी कुठला खेळाडू कुठल्या संघात दिसेल हे याची शाश्वती नसते. 2 धावा धावफलकावर. आणखी एक चांगला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाचा वापर करत डीप मिड विकेटला पाठवलाय. रविराज अहिरे आहे डीप मिड विकेटला, त्यामुळे फक्त एकच रन मिळेल. रवीने आज चांगली बॅटिंग केली. भरपूर वर्षापासून तो या मैदानावर क्रिकेट खेळतोय, परंतु पाहिजे तितक्या धावा आल्या नव्हत्या रवीच्या बॅटमधून. आज त्याने चांगला खेळ केला, चांगली सुरुवात दिली होती. विशाल मौर्या बॉल चेक करतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॉल चेक करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे, कारण बॉल जर चांगला नसला तर फटके तुम्ही कितीही चांगले मारले तरी बॉल मैदानाच्या बाहेर जात नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॉल व्यवस्थितरित्या चेक करण्याची क्षमता, तो अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. अक्षय सिंग कंट्रोलने बॉलिंग करतोय सध्या तरी. आखुटप्प्याचा बॉल, प्रचंड वेग, शरीरावर जाऊन आदळतोय हा बॉल. याही वेळी वेग जज झाला नाही विशाल मौर्याला. काय बॉलिंग करतोय सध्या गुडलेनच्या स्पॉटवर. अतिरिक्त उसळी खेळपट्टीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण भारतभरातल्या अनेक खेळाडूंनी या खेळपट्टीचं नेहमीच कौतुक केलं. चांगली खेळपट्टी आमच्या ग्राउंड स्टाफच्या माध्यमातून. स्वप्नील पोपळघाट आणि संपूर्ण त्यांची टीम भरपूर मेहनत घेते या खेळपट्टीवर. धावसंख्या 3. पहिलं षटक, शेवटचा बॉल पहिल्या षटकामधला. फुलटॉस बॉल, गॅप शोधलाय. रविराज पाटला करतोय बॉलचा आणि चांगला स्टॉपही त्याने केलाय, तर रनआउटचा चान्स क्रिएट होतोय. स्ट्रायकिंग एंडला चांगला थ्रो, बॅकअप येते आहे. आर्यन मेश्रामचं 1 रन या बॉलवर. फुलटॉस बॉलवर फक्त सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केजीएन अरहान 11 नागपूर 4 धावा बिनगडी बाद.
गुना एक्सप्रेस. पहिला बॉल बॅटच्या बाहेरची कडा, वेगाने टाकला हा बॉल. क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपला, चांगला थ्रो अश्विनचा, बॅकअप होतं त्यामुळे थ्रो केला अश्विनने. अश्विन तसा क्षेत्ररक्षणामध्ये खूप कमी वेळा दिसतो, तो एक प्रॉपर विकेट कीपर म्हणून खेळतो प्रत्येक वेळी टीम मध्ये. 1 धाव या बॉलवर, धावसंख्या धावपलकावर 5 धावा. रोहित मीना, गुना एक्सप्रेस, मध्य प्रदेश राज्यातील गुना परिसरातला हा खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवर येत असताना रोहित मीना, जो कित्येकदा KGN नागपूर टीम कडून सुद्धा खेळलाय क्रिकेट. 5 धावा धावपलकावर. बिनगडी बाद. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येतोय कारण फिल्डिंग सेट होत होती, त्यामुळे पंचांनी गोलंदाजाला थांबवलं, ही चांगली साईन. याचा अर्थ की पंचांचं चांगलं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये, ते गरजेचं असतं. बॅटची कडा, विकेट कीपर विक्रांतचा सहारा. रोहित मीनाला मिळते यश आणि पहिला धक्का या लढतीमध्ये KGN अरहान नागपूर संघाला. हाय हॅलो करत असताना प्रेक्षक, शनिवार आहे आणि सुपर सॅटरडे ठरतोय प्रेक्षकांसाठी, परंतु उद्या सुपर संडे असेल. उद्या धर्मवीर आमदार चषकाचा रोमांच नव्या उंचीवर जाईल आणि फटाक्याची आतिषबाजी सुद्धा होते आहे या लढतीमध्ये, कारण करण आणि त्यांची टीम फटाक्यांची आतिषबाजी करण्यासाठी सज्जच आहे. चला, बॅट्समनने लवकर जायचं आहे, बॅटर लवकर रेडी ठेवायचे आहेत आपल्या टीम कडून. 5 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. KGN अरहान नागपूर संघ. बॅटिंग साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे, शिरूर परिसरातील पुणे जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. रणजित. आज प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते, जिकडे बघावं तिकडे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. खास करून ज्या ठिकाणी सावलीची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी जास्त प्रेक्षक आहेत. आणि धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांनी स्पर्धा सुरू होण्या अगोदरच सांगितलं होतं की प्रेक्षकांना बसण्यासाठी सावलीची व्यवस्था करावी लागेल. ती झाली, प्रेक्षकांची गर्दी वाढली. म्हणजे इतकं सूक्ष्म नियोजन, प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असणारं व्यक्तिमत्व. मान्यवर हा सामना बघत असताना पाहायला मिळत आहेत. पाच धावा रणजित फराटे. आता स्ट्रायकिंग एंडला धर्मवीर आखाडा एंड कडून रोहित मीनाचा पहिला बॉल फेस करेल. समोर टाकलेला बॉल, मनगडाचा वापर करत स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली आहे शुभम होनाळे डीप स्क्वेअर लेगला. त्यामुळे फक्त 1 रन मिळेल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 6 धावा, 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि आतापर्यंत कंट्रोलने बॉलिंग केली आहे. अक्षय सिंग सापू असेल किंवा आता गुना एक्सप्रेस रोहित मीना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फॉलो केलं बॅटरला रोहित मीनाने. विशाल मोरिया आणि रोहित मीना एका टीम मधून खूप काळ क्रिकेट खेळलेले आहेत, त्यामुळे एक दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात हे दोन्ही खेळाडू. आणि या बॉलवर थोडासा वरचढ ठरला रोहित मीना. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, बॅटरला फॉलो केलं, रेंज पासून दूर टाकला हा बॉल. आडव्या बॅटने लपेटलाय, कनेक्शन चांगला आणि बॉल पाठवलाय. पहिल्या बॉलवर पलटवार, आता वार, षटकार. विशाल मौर्या, हा विशाल फटका लगावला या बॉलवर विशालने. धावसंख्या पोहोचते आहे 12 धावा. आणि अशाच शक्ती प्रदर्शनासाठी ओळखला जातो विशाल मौर्या. फुल टॉस बॉल अलॉंग दी कार्पेट, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो केलाय परंतु 1 रन या बॉलवर मिळेल. चांगला थ्रो अश्विनचा, 1 रन या बॉलवर येईल या एका धावेच्या मदतीने.
षटक समाप्त होत आहेत. 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13, एक गडी बाद. या षटकात झाल्या 9 धावा प्लस मोनी बाबाची विकेट. जो प्रेरणा देतो, जो संघर्ष करण्यास भाग पाडतो, जो शक्ती प्रदान करतो, तो अभिमानाने फडकत असताना आसमानामध्ये हाच भगवा ध्वज ज्याने प्रेरणा दिली, क्रांती करायला भाग पाडलं, तोच भगवा ध्वज या स्पर्धेची प्रेरणा आणि प्रतीक बनतो आहे. धर्मवीर आमदार चषक 2025च्या माध्यमातून 13 धावा धावफलकावर, एक गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले समाप्त झालाय आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अक्षय सिंग आता बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतील. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक खेळाडू स्वीपर कव्हर म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हरला सजवलाय. शॉर्ट पाईन लेग, फ्लाय स्लीप, शॉर्ट थर्ड मॅन आणि कव्हर पॉइंटला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. पहिला बॉल फुल टॉस. नवीन षटकाची सुरुवात. समोर खेळलाय विशालने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रोहित मीना, त्यामुळे फक्त 1 रन मिळेल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 14 धावा धावफलकावर, एक गडी बाद. रणजित फराटे या खेळाडूवर अतिरिक्त जबाबदारी आहे या लढतीमध्ये. मोठ्या संख्येने प्रेक्षक आज पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसात सुद्धा प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळेल, कारण उद्या दिवस सुद्धा खास असेल. विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट मधील एक सर्वोत्तम स्पर्धा. स्पर्धेचे शिल्पकार धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड या सामन्याचा आनंद घेत असताना वेगाने टाकला होता हा बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. आणखी एक डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल पेश करत असताना अक्षय सिंग सापू. सतना एक्सप्रेस चांगली गोलंदाजी करत असताना अक्षय सिंग या लढतीमध्ये 14 धावा धावफलकावर आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर. आज विदर्भातील असंख्य प्रेक्षक तसेच भारताच्या कान्याकोपऱ्यातील प्रेक्षक यूट्यूबला हा सामना बघता आहेत. समोर टाकलेला बॉल, बॉटमॅनचा वापर करत एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय डीप मध्ये अभित चव्हाण. 1 रन सहजतेने मिळेल. मांडणगण, फराटा, शिरूर परिसरातला पुणे जिल्ह्यातील खेळाडू रणजित फराटे याच्यावर जबाबदारी आज अतिरिक्त वाढली आहे लढतीमध्ये, कारण असा खेळाडू ज्याच्याकडे व्यावसायिक क्रिकेटचा भरपूर अनुभव. तो विशाल मोरिया सुद्धा लाईट वेटेड बॉलचा स्पेशलिस्ट बॅटर आहे. एक षटकार त्याने ऑलरेडी लगावलाय. फुलटॉस बॉल समोर खेळलाय, हवेत आहे, दूर नाही. रोहित मीना बॉलच्या खाली, चांगला झेल आणि बाद होत आहेत विशाल मौर्या. विकेट येते लढतीमध्ये. पर्यंत अगदी काही क्षणात निर्णय पोहोचवतील. उद्याच्या दिवसामध्ये ठीक 7:30 वाजता सेमीफायनल क्रमांक 1, ठीक 10:30 ला सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्यानंतर ठीक 1:30 वाजता आपल्यामध्ये दाखल होतील भारतीय क्रिकेटच्या लेजेंडरी महिला क्रिकेटपटू, लेजेंडरी माजी कर्णधार मिताली जिराज. परंतु आउट दिले तिसऱ्या पंचांनी, म्हणजेच काय या मॅच मधला आता रिव्ह्यू गमावलेला आहे. रेफरल गमावलाय केजीएन अरहान नागपूर संघाने. विकेट येते अक्षय सिंगच्या खात्यात पहिलं यश.
बांसवाडा परिसरातील तेलंगणा राज्याचा खेळाडू बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये महेश कांबळे, तेलंगणा राज्यातील बांसवाडा परिसरातला हा खेळाडू बॅटिंगसाठी येत असताना स्पर्धेचे आयोजक विजयदादा दुर्ने स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन दिसतंय. या स्पर्धेचं आयोजन तितकंच दर्जेदार केलंय आणि थोडंसं टेन्शन असतेच इतकी मोठी स्पर्धा आयोजित करणं. अकुटप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर द बॉलर हेड खेळलाय. चांगला प्रयत्न रविराज अहिरेचा. बॉल चाललाय आता सरळ सीमा पार. महेशने केली आहे चौकाराने सुरुवात. खातं उघडलं महेश कांबळेने. वैयक्तिक पवनदादा भालेराव, श्रीकांतदादा गायकवाड मेगा स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. या सामन्याचा आनंद घेत असताना स्मित हास्य पाहायला मिळते अनेकांच्या चेहऱ्यावर. 19 धावा धावपलकावर. तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. इनसाइड आउटचा प्रयत्न, हवेत आहे बॉल. अश्विन सहारे डाऊन द बॉल. अश्विन सहारेचे सेफ हँड. प्रिन्सने पकडलाय झेल आणि महेशचा संपलाय खेळ. या मॅच मधली आणखी एक विकेट. ऍक्शन रिप्ले. इनसाइड आउटचा प्रयत्न, बाहेरची कडा बॅटची, उंच गेला बॉल, खाली आला तर अश्विन सहारेच्या हातात पाहायला मिळाला. चौथा धक्का लागतो आहे. तिसरा धक्का लागतो या लढतीमध्ये केजीएन अरहान नागपूर संघाला. अक्षय सिंगच्या खात्यात आहेत 2 विकेट. समाप्तीनंतर 3 गडी बाद 19. अरहान केजीएन नागपूर संघ चांगली सुरुवात या लढतीमध्ये केली आहे. टीम राजछत्रपती बुलढाणा संघाने 3 विकेट लवकर प्राप्त केल्या. अक्षय सिंगला 2 विकेट मिळाल्या 10 धावा देत असताना. आता बॉलिंग साठी ऋषिकेश पवार येत आहेत धर्मवीर आखाडा एंड कडून. स्ट्रायकिंग एंडला रणजित पराटे, डावखुरे हाताचा फिरकीपटू. पहिला बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, गती कमी गती केली होती या बॉलवर. थोडासा कमी गतीने आला हा बॉल. शरीरावर जाऊन आदळला रणजित पराटेच्या. थोडासा संघर्षच करतोय रणजित पराटे. असं खूप कमीदा पाहतो की आपण रणजित पराटे संघर्ष करतो, परंतु आज या मैदानात थोडासा संघर्ष करायला भाग पाडलंय राजछत्रपती संघाने. सलग दुसरा बॉल निर्धाव. बॅटची कडा लागून फ्लाय स्लिपच्या दिशेने रनआउटचा चान्स. थ्रो थोडासा वाईट केला. अभित चव्हाणचं बॅकअप येते आहे. 1 रन मिळाली या बॉलवर. विक्रांत गुळवे आय व्ह्यू मध्ये आले अश्विन सहारेचे आणि त्यामुळे थ्रो करण्यात थोडासा उशीर झाला अश्विनला. बॅकअप त्यानंतर चांगला आलं.
1 रन मिळाले. आता शाहरुख काजी येत आहेत बॅटिंगसाठी. नांदेड परिसरातला हा युवा सितारा ज्याने चांगली कामगिरी मागच्या काही कालावधीत केली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नांदेड परिसरातील युवा बॅटर शाहरुख काजी स्ट्रायकिंग एंडला. समोर खेळण्याचा प्रयत्न फक्त उंच. रोहित मीना सोपा झेल रोहितसाठी. शाहरुख काजी गोल्डन डकचे शिकार. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आणि चौथा धक्का. केजीएन अरहान नागपूर संघाला ऍक्शन रिप्ले इनसाइड आउटचा प्रयत्न. उंच गेला फक्त हा बॉल दूर नाही. बॉलच्या खाली रोहित मीनाचा सोपा झेल. विकेट आली आणि चौथा धक्का. या मॅच मध्ये 20 धावांवर केजीएन अरहान नागपूर टीमला. हेलो दोस्तों, मैं मिताली राज आ रही हूँ 9 फरवरी 2025 को आपके शहर बुल्डाना के धर्मवीर आमदार चषक क्रिकेट टूर्नामेंट में, जो आयोजित किया जा रहा है धर्मवीर संजू भाऊ गायकवाड़ जी के सहयोग से। तो फिर रेडी रहिए जीजा माता स्टेडियम बुल्डाना में। देखेंगे आपका जोश और क्रिकेट का प्यार। सी यू देयर। माटी तेरी हमको। हेलो दोस्तों, मैं मिताली राज आ रही हूँ 9 फरवरी 2025 को आपके शहर बुल्डाना के धर्मवीर आमदार चषक क्रिकेट टूर्नामेंट में, जो आयोजित किया जा रहा है धर्मवीर संजू भाऊ गायकवाड़ जी के सहयोग से। तो फिर रेडी रहिए जीजा माता स्टेडियम बुल्डाना में। देखेंगे आपका जोश और क्रिकेट का प्यार। सी यू देयर। तर ड्रिंक्स ब्रेक नंतर समस्त क्रीडा रसिकांचं पुन्हा एक वेळ मी आरचे होऊन स्वागत करतोय धर्मवीर आमदार चषक 2025 मध्ये. 20 धावांवर 4 गडी बाद. अरहान केजीएन नागपूर संघ दबावात. बॅटिंगसाठी आता सागर पटेल आलेत. पहिला बॉल हवेत खेळलाय. ऋषिकेश बॉलच्या खाली आणि झेल सुटतोय ऋषिकेश पवार कडून. मागच्या बाजूला जात असताना सागर पटेल सारख्या विध्वंसक बॅटरचा झेल सुटलाय. उज्जैन परिसरातील हा दर्जेदार बॅटर ज्याचा झेल किती महागात पडेल आता राजे छत्रपती संघाला हा येणारा काळ सांगेल. 21 धावा 4 गडी बाद. झेल सुटला ऋषीच्या हातामधून. जो धर्मवीर आमदार चषक 2024 चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे ऋषी. ऑन साइडला लपेटलाय. मागच्या बॉलवर झेल सुटला आणि या बॉलवर मेळ लावला. बॉल सीमा पार गेला. षटकार. उद्याचा या स्पर्धेचा आहे अंतिम दिवस, म्हणजेच की पहिला सेमीफायनल क्रमांक 1 खेळवला जाईल. सकाळच्या सत्रातला विजयी संघ प्रेम 11 चिखली त्यांच्या विरोधात. या सामन्यातील विजयी संघ तो सामना ठीक 7 वाजता सुरू होईल. सकाळी ठीक 7 वाजता तो सामना सुरू होईल. सेमीफायनल क्रमांक 1. तदनंतर सेमीफायनल क्रमांक 2 त्रिशा 11 बुलढाणा यांच्या विरोधामध्ये रोहान 11 रेड डेव्हिल्स अमरावती. तो सामना ठीक 10 वाजता सुरू होईल. म्हणजेच की सेमीफायनल क्रमांक 2 ठीक 10 वाजता सुरू होईल. आणि तदनंतर 1 वाजता या स्पर्धेचा ग्रँड फिनाले महाअंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या मैदानाचं भूमिपूजन केले जाईल. फ्लड लाईट्स आणि त्यानंतर लॉन
आणि प्रेक्षकांसाठी ती सावलीची व्यवस्था, त्या सर्व कामाचं भूमिपूजन महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक मितालीजी राज यांच्या हस्ते या मैदानाचं भूमिपूजन केलं जाईल. डे नाईट मैदानाचं भूमिपूजन तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये मितालीजी राज महिला क्रिकेटच्या भव्य दिव्य एक दर्जेदार माजी कर्णधार, एक यशस्वी लेजेंडरी क्रिकेटपटू यांच्या शुभ हस्ते दिवस रात्रकालीन स्पर्धेसाठी उपलब्ध होणारं मैदान, फ्लड लाईट्स आणि त्याचबरोबर लॉन्च उद्घाटन शुभारंभ त्या भूमिपूजन केल्या जाईल. प्रिन्स येत आहेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल वेगाने टाकला प्रिन्सने. डॉट बॉलने सुरुवात. मागच्या बॉलवर षटकार आला होता ऋषिकेश पवारच्या, त्याआधी एक झेलही सुटला. त्यामुळे रहान केजीएन नागपूर संघाला एक चान्स मिळाला या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा. सागर पटेल स्ट्रायकिंग एंडला. उज्जैन मध्य प्रदेश राज्यातील हे खेळाडू महाकाल नगरीला बिलॉंग करतात. उज्जैन परिसरातले खेळाडू. प्रिन्स वर्मा. अखोटप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न वेगाने आला. आणखी हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, त्यामुळे फक्त 1 रन मिळेल या बॉलवर सागरला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 28 रन. 4 गडी बाद 4.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर ला 4 रणजित पराटेवर जबाबदारी या मॅच मध्ये थोडीशी वाढली आहे. हो, यावेळी चांगला बाउन्सर. वाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना पंच 1 फॉर दी ओव्हर सुद्धा. पहिला बाउन्सर या षटकामधला आणि वाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 29 रन. प्रिन्स वर्मा एक युवा अंडर 19चा गोलंदाज. 19 वर्षाचा हा युवा वेगवान गोलंदाज ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे. आणखी एक बाउन्सर. काना जोडून सिटी वाजवत गेला हा बॉल. नो बॉलचा इशारा. त्यामुळे आता येणारा बॉल प्री-हिट असेल. हा दुसरा बाउन्सर होता या षटकामधला, त्यामुळे नो बॉलचा इशारा. येणारा बॉल प्री-हिट. धावसंख्या 30. मॅच ऑन केलाय. मॅच ओपन झालाय. या ठिकाणून या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल हे सध्या सांगणं कठीण आहे. फ्री हिट बॉलला स्ट्रायकिंग एंडला रणजित पराटे. एक षटकार त्याने ऑलरेडी लगावलाय आणि फ्री हिट बॉलला तो स्ट्रायकिंग एंडला, म्हणजेच काय तर धोक्याची घंटा असेल. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ऑन साइडला. लीडिंग एज. हवेत आहे बॉल. वेग याही वेळी जज झाला नाही. प्रीहिट बॉलवर विकेटही मिळणार नाही. 1 रन या बॉलवर मिळेल रणजितला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 31 आणि आमचं बँड वाजक पथक त्यांना घाईच आहे. कधी चान्स मिळतो वाजवायचा, कारण भाऊंचा आदेश आहे प्रत्येक विकेटला चौकार षटकाराला तुम्हाला बँड वाजवावा लागतील, फटाके फोडावे लागतील. बेचारे ते करणार तरी काय. आणखी एक वेगवान बॉल. चांगला बॉल पेश करत असताना गुडलेनच्या स्पॉटवर जेव्हा जेव्हा प्रिन्सचे बॉल पडलेत
प्रिन्सने बॅटरला बीट केलंय आणि लीग मॅचेस मध्ये जी गोलंदाजी केली प्रिन्सने त्यापेक्षा आज चांगला तो दिसतोय, चांगल्या टप्प्यावर तो बॉलिंग करतोय. चांगली गोलंदाजी करत असताना या लढतीमध्ये 4 बॉल झालेत आतापर्यंत या षटकामधली. धावसंख्या 31 रन 31, लॉस ऑफ 4 विकेट, रिक्वायर्ड रन रेट 15.90 म्हणजे 16ची सरासरी या ठिकाणून गाठायची आहे. समोर येत बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने बॅकअप नव्हतं त्यामुळे अमजदने थ्रो केला नाही, तंजीमने थ्रो केला नाही. 1 रन या बॉलवर येईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 32 धावा 32 रन. 4 गडी बाद 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर KGN अरहान 11 नागपूर उद्याच्या दिवसात सकाळी ठीक 7 वाजता पहिला सामना सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात होईल आणि दुसरा सामना सकाळी ठीक 10 वाजता. आणखी एक चांगला बॉल स्विंग करत असताना आतमध्ये आला रणजित फराटेसाठी. रणजित संघर्ष करतोय. षटक समाप्त होत आहेत 5. या षटकात आल्या फक्त 5 धावा. 1 वाईट बॉल 1 नो बॉल येऊन सुद्धा 32 ला 4. KGN अरहान नागपूर. शिल्लक आहेत 18 बॉल आणि करायच्यात 52 धावा. KGN अरहान नागपूर संघाविरोधात राजे छत्रपती एक इम्पॉर्टंट षटक घेऊन येत आहेत. रोहित मीना. गुना एक्सप्रेस मध्य प्रदेश राज्यातील गुना परिसरातला हा वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सागर आहे समोर स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. अश्विन बॉलवर जात होता परंतु पुन्हा एक वेळ अश्विन आणि विक्रांत यांच्यामधलं कम्युनिकेशन थोडीशी चिंतेची बाब बनते टीमसाठी. 1 रन या बॉलवर मिळेल. एक धावसंख्या एका धावेच्या मदतीने 33 रन 33. पहिला बॉलवर बीट केलं सागरला. फिल्डिंग चेंजेस करत असताना आता रोहित मीना एक स्वीपर कव्हर लगावलाय. मिड ऑफ आतमध्ये आहे. लॉंग ऑन डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक खेळाडू थर्ड मॅनला रविराज पाहायला मिळतोय. आणखी एक वेळ बॅटची कडा लागून विकेट आली आहे रोहित मीनाच्या खात्यात. रणजित फराटेचा संघर्ष समाप्त. राज्य छत्रपती संघ या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना 6वा धक्का लागतोय, 5वा धक्का लागतोय. लढतीमध्ये ऍक्शन रिप्ले डाऊन जाणारा चांगला चेल विक्रांत गुळवेचा. रोहित मीनाचं सेलिब्रेशन आणि 5 गडी बाद होत आहेत KGN अरहान नागपूर संघाचे. सोळा बॉलचा खेळ शिल्लक आणि 51 करायचे बॅटिंग साठी. उदगीर परिसरातला लातूर जिल्ह्याला बिलॉंग करणारा युवा बॅटर रुपेश बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. तेहतीस धावा 5 गडी बाद. उदगीर परिसरातील लातूर जिल्ह्याला बिलॉंग करणारा रुपेश एक युवा दर्जेदार बॅटर बॅटिंग साठी येत असताना नेहमी रुपेश टॉप ऑर्डरला बॅटिंग करतो.
आज फिनिशिंगची भूमिका, फिनिशरची भूमिका त्याच्या खांद्यावर. जबाबदारी केजीएन अरहान नागपूर टीम कडून परवेज भाई यांनी टीमची बांधणी केली. केजीएन अरहान नागपूर संघाची. फुलटॉस बॉल, मनगळाचा वापर, बॉल करतोय सफर डीप मिड विकेटला. दुसऱ्या प्रेक्षक गॅलरी मध्ये षटकार. पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या वेळेला अगदी गिफ्टच दिलं रोहित मीनाने आणि ते स्वीकारलं रुपेशने. षटकाराने खातं उघडत असताना रुपेश. धावसंख्या 39. बॅटची कडा लागून विकेट कीपर कडून एफर्ट चांगले. बॉल लॉंग स्टॉपला चाललाय सीमा पार. चौकार. ऍक्शन आणि चौकाराची ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. थोडासा लेट हात आला कारण वेग भरपूर आहे रोहित मीनाकडे. धावसंख्या 43. बॅक टू बॅक 2 बॉलवर 10 धावा आल्या आहेत. 1 षटकार 1 चौकार. 43 धावा धावफलकावर. 5.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर रिवतचा प्रयत्न, वेगाने टाकला हा बॉल रोहितने. डॉट बॉल येते. रुपेशची चांगली सुरुवात या लढतीमध्ये. संघर्ष करतोय सध्या रुपेश. धावसंख्या 43. 43 रन. आणि माइंड गेमचा खेळही आहे क्रिकेट. बघा एक खेळाडू थर्ड मॅनला होता, तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये आला, लगेच रिव्हर्स स्वीप साठी गेले रुपेश. यावेळी हा चांगला कनेक्शन, टायमिंग प्रॉपर आणि बॉल पाठवलाय डीप मिड विकेटला सीमा पार. षटकार. एक क्षण असा होता की दबावात केजीएन अरहान संघ, परंतु या मॅच मध्ये आता दबावात टाकला आहे राज्य छत्रपती संघाला. रुपेशने 16 धावांवर पोहोचलाय. 4 बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकार. रुपेशच्या बॅट मधून मॅच ऑन केलाय. प्रिन्स येतोय बॉलिंग ट्रॅकवर. सागर असतील स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एक वेळ क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि या खेळात ताळमेळ बसवला रुपेशने. आल्या आल्या षटकार चौकारांची बरसात केली. बारा बॉलचा खेळ शिल्लक. 35 धावा करायच्या आहेत. या ठिकाणाहून या लढतीमध्ये अलोट प्रेक्षकांची गर्दी. खचाखच आज स्टेडियम पॅक झालंय. पहिला बॉल लॉप केलाय, रेंज मध्ये टाकला आणि बॉल डीप मिड विकेटला सीमा पार फेकलाय. सागर पटेलच्या बॅट मधून षटकार. ऑन करत असताना रुपेश आणि सागर पटेल षटकार चौकारांची आतिषबाजी करतायत. या षटकाची सुरुवात षटकाराने. 11 बॉल मध्ये 29 करायचे आहेत या लढतीत. क्रिकेटमध्ये पलटवार व्हायला जास्त वेळ लागत नाही, त्याचा उत्तम नमुना. यावेळी समोर खेळलाय, कनेक्शन तितकं खास नाही. क्षेत्ररक्षक अभि पोहोचत आहेत लॉंग ऑफला, त्यामुळे फक्त 1 रन या बॉलवर मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 56 रन. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 28 धावांची गरज. इक्वेशन या मॅच मध्ये. 3 बॉल आणि 3 षटकार जर लगावले तर पवनदादा भालेराव यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक. 10 बॉल मध्ये 28 धावा या ठिकाणाहून करायच्या आहेत. या लढतीमध्ये मॅच ऑन करत असताना सागर आणि रुपेश. यावेळी चांगला यॉर्कर फॉलो केलं बॅटरला. परफेक्ट यॉर्कर टाकत असताना प्रिन्स वर्मा. कधी या बाजूचे समर्थक कधी त्या बाजूचे समर्थक टाळ्या शिट्ट्यांचा आता गजर करतायत. क्वार्टर फायनल सारखा मोठा सामना आणि अतिशय दर्जेदार मॅच
ऍक्शन रिप्ले मागच्या बॉलचा बघा, फॉलो केलं अगदी दोन्ही पायाच्या मधातून भन्नाट वेगाने बॉल विकेट किपर हातच्या हातात दिसला. आणखी एक वेगवान बॉल पायावर लागतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी होती, पण स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला. चांगलं कलेक्शन लेग बाईटच्या साह्याने, एक रन मिळेल. षटकारानंतर तितकंच चांगलं पुनरागमन या लढतीमध्ये करत असताना प्रिन्स, युवा गोलंदाज, 19 वर्षाचा हा खेळाडू जो मध्य प्रदेश राज्याला बिलॉंग करतो. 8 बॉल मध्ये करायचे 27, 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. हे 2 बॉल खूप महत्वाचे या लढतीमध्ये. प्रिन्स वर्माचे लीडिंग एज, समोर आहे बॉल. अक्षय सिंग सापू डाऊन द बॉल, झेल सुटतोय. हा सोपा झेल सुटलाय अक्षय सिंगच्या हातामधून. याआधी एक झेल सुटला होता ऋषिकेश पवारच्या हातातून आणि आता अक्षय सिंगच्या हातामधून झेल निसटलाय. कॅच सुटलाय की मॅच सुटलाय? ऍक्शन रिप्ले, समोर मारण्याचा प्रयत्न, हवेत गेला बॉल. अक्षय सिंग बॉलच्या खाली होता आणि झेल सुटतोय. हा सोपा झेल होता या मॅचच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर. आणि अक्षय सारख्या क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली आहे या बॉलवर. 7 बॉल मध्ये 26 धावांची गरज. सागर पटेलला लाईफलाईन. शेवटचा बॉल प्रिन्स वर्माच्या स्पेलचा. काय कमाल मॅच होतोय. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल प्लस काही धावा जुळतील. आता व्हाईट प्लस सिंगल, एकूण 2 धावा या बॉलवर. म्हणजेच काय, 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 रन करायचे आहेत या लढतीमध्ये. टीम अरहान केजीएन नागपूर संघाला व्हॉट अ मॅच. आणखी एक चांगला बॉल बीट केलंय सागर पटेलला. चांगली गोलंदाजी अंडर प्रेशर प्रिन्स वर्माची. कमबॅक केला आहे या षटकामध्ये प्रिन्स वर्माने. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतरही 2 षटकात त्याने धावा खर्च केल्या 15. भलेही त्याच्या खात्यात विकेट नसेल परंतु दबावाच्या सिच्युएशन मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 24 धावा करायच्या आहेत. कधी केजीएन अरहान नागपूर तर कधी राजे छत्रपती बुलढाणा. 2 विदर्भातल्या ताकदवान टीम दरम्यान ही लढत. हा क्वार्टर फायनल मॅच. ही मॅच आवडली असेल तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर करूया मॅच साठी. व्हॉट अ मॅच. हा बॉलचा खेळ शिल्लक, 24 रन करायचे आहेत. क्वार्टर फायनल नंबर 4 उपांत्य पूर्व फेरीची लढत आपल्या समोर. 3 संघ क्वालिफाय झाले. 4था संघ 6 बॉल नंतर कळेल. फिल्डिंग सेट करत असताना विक्रांत लॉंग ऑफ सजवलाय. एक लॉंग ऑन. आता लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला तर मिड ऑफ आतमध्ये घेतलाय. डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग. रिव्हर्स स्वीप साठी एक क्षेत्ररक्षक. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटचा चान्स आणि रुपेश रनआउटच्या स्वरूपात बाद. केजीएन अरहान नागपूर संघाला मोठा धक्का या लढतीमध्ये.
बॉल आधीच सेलिब्रेशन केलं होतं ऋषिकेशने, परंतु सुरुवातीला कळलंच नाही हा बॉल कुठे गेला. बॉल हवेत होता, दिसेनासा झाला. सुरुवातीला या बॉलवर 2 रन मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 62. 4 बॉलमध्ये 22 रन करायचे आहेत. 4 चेंडू 22 रनची गरज. ऑन साइडला हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले बॉल पर्यंत. रविराज 1 रन दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का लागेल, म्हणजेच काय 3 बॉलमध्ये 21. जर काही चुकीचे बॉल पडले नाही तर हा सामना राजे छत्रपती संघाच्या खिशात आहे. धन्यवाद. हो दादा बाहेर आहे. 3 बॉलमध्ये 21 रनची गरज आहे. मॅच क्रुशियल आणि या क्रुशियल मॅच मध्ये या महत्वाच्या क्षणात कामरान आता बॅटिंगसाठी येत आहेत. प्रेक्षकांनी जशा बॉलवर विकेट आली घराचा रस्ता पकडला. ये पब्लिक है और पब्लिक सब जानती है. ऑन साइडला लपेटलाय, कनेक्शन, टायमिंग प्रॉपर, ताकद नजाकत, षटकार. दोन बॉल मध्ये 15 करायचे आहेत. षटकाराला सागर पटेलच्या बॅट मधून व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजेच काय मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट बाकी आहे. 2 बॉल 14 धावांची गरज. या लढतीमध्ये महत्वाचे 2 बॉल शिल्लक आहेत. व्हाईट बॉलला एक्स्ट्रा रन. यावेळी हा चांगला बॉल होता. थोडासा अतिरिक्त जोर लावून टाकला ऋषिकेश पवारने, कारण हा बॉल खूप महत्वाचा होता. 1 रन या बॉलवर येईल आणि राजे छत्रपती बुलढाणा सलग दुसऱ्या वर्षी सेमी फायनल मध्ये जाण्याच्या तयारीत दिसते आहे. 3 संघ मिळाले, 4था संघ आता या मॅच मधून मिळेल. त्यामध्ये पार्ट जड राजे छत्रपती बुलढाणा संघाचं. आणि याच बरोबर राजे छत्रपती बुलढाणा संघाने सेमी फायनल मध्ये आपल्या अंदाजात प्रवेश केलाय. बुलढाण्याच्या टीमने पुन्हा एक वेळ मैदान राखत कर्णधार विक्रांत गुळवे यांच्या नेतृत्वात या रोमहर्षक लढतीमध्ये विजय संपादन करत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे. अभिनंदन टीम राजे छत्रपती बुलढाणा. वेल प्लेड टीम केजीएन अरहा नागपूर.